आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय। किरकोळ कारणावरून खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडतायत। त्यातच जळगावच्या एरंडोल तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। यामध्ये 13 वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे। त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आलाय। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। तेजस महाजन असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे। तेजसनं सोमवारी सायंकाळी बाजारात फिरताना एका दुकानातून बिर्याणी घेतली होती। मात्र त्यानंतर सायंकाळी 7 वाजल्यापासून तो कोणालाच दिसला नाही। बेपत्ता झाल्यानंतर गावात शोध मोहीम सुरू झाली। जवळपास पहाटे 3 वाजेपर्यंत गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु त्याचा काहीही पत्ता लागला नाही। अखेर एका व्यक्तीला तेजसचा मृतदेह आढळून आला। त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। तेजस महाजन हा आपल्या कुटुंबासह रिंगणगाव येथे राहत होता। तो 16 जून पासून बेपत्ता झाला होता। मुलगा सापडत नसल्यानं कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कुठेही काही माहिती मिळाली नाही। नंतर त्याचा मृतदेहच मिळून आला, त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जाते। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।